नवी मुंबई के 14 गांवों में आग की घटनाओं को रोकने फायर ब्रिगेड स्थापित करने की मांग तेज हो गई है। आज 14 गांव के प्रतिनिधि लक्ष्मण पाटिल, सानी नगर सेविका प्रतीक्षा पाटिल ने तमाम नागरिकों के साथ वन मंत्री गणेश नाईक के जनता दरबार में निवेदन देकर आज समाधान की अपील की। लोक प्रतिनिधियों ने इस दौरान अवैध गोडाउन का भी मुद्दा उठाया और वाहन पार्किंग के लिए भी नई जगह सुनिश्चित करने, जल आपूर्ति व्यवस्था को तत्काल सुधारने की अपील की। वन मंत्री ने फरियाद सुनते हुए उन्हें समाधान का भरोसा दिलाया। लोक प्रतिनिधियों ने इन मुद्दों को लेकर क्या कुछ कहा, आप खुद ही सुन लीजिए। काल आणि परवा या 2 दिवसात जी गोटेघर या ठिकाणी अनधिकृतपणे तिथे काय कचरा, टायर आणि हे सगळं टाकलेलं होतं, त्याला आग लागली आणि आग लागल्यानंतर एवढी भयानक आग होती का नवी मुंबई महापालिकेतून, ठाणे महापालिकेतून, पनवेल महापालिकेतून सर्वेकडून गाड्या आल्या तरी ती 1-4-5 तासानंतर सुद्धा विझत नव्हती। आणि अशा वेळीस ज्या गाड्या लांबून येतात म्हणजे आपल्या नवी मुंबईच्या गाड्या यायला सुद्धा विलंब होतो आणि त्या गाड्या आपल्या 14 गावांमध्ये तिथे स्थानिक ठिकाणी असाव्यात। त्याकरिता आम्ही अशी मागणी केलेली आहे की अग्निशमनच्या गाड्या या तिथे ठेवून आणि वेळोवेळी ज्या आगी काही ठिकाणी लागतात किंवा काय होतो त्याकरिता माननीय मंत्री नाईक साहेब यांना आम्ही निवेदनाद्वारे कळवलेलं आहे की आम्हाला ते तिथे स्थानिक ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी। पेक्षा म्हणजे आम्हाला तिथे जागा मिळावी आणि ह्या गाड्या ज्या आहे अग्निशमनच्या या तिथेच असाव्या जेणेकरून आम्हाला लगेच उपलब्ध होत। आणि साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की आपली जी मागणी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करून देतो। आज आम्ही जनता दरबारात पाण्याच्या समस्येसाठी आलेलो। आमच्याकडे पाण्याच्या समस्या खूप आहेत आणि त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या यासाठी आम्ही गणेश नाईक साहेबांना निवेदन दिलं का आमच्याकडे पाण्याच्या सुविधा लवकरात लवकर व्हाव्या। आणि आमच्याकडे म्हणजे 14 गावात रस्त्यालगत असलेले दुकाने हे लवकरात लवकर गोडाऊन, अनधिकृत गोडाऊन आहेत ते लवकरात लवकर हटवावेत आणि आमच्या लोकांना येण्या जाण्यासाठी रस्ता चांगला सुरळीत व्हावा यासाठी मी नाईक साहेबांकडे आलेले आहे। नाईक साहेबांना आश्वासन केलेत की ते लवकरात लवकर पूर्ण व्हावे। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।